अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे होळी, तर होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर होळीच्या दिवशी आपण होळिकेची पूजा करतो, तिला आपण वेगवेगळे पदार्थ तिला अर्पण करत असतो, पुरणपोळीचा नैवेद्य तिला दाखवत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की होळीच्या दिवशी म्हणजे आज होळी आहे आणि उद्या धुलीवंदनच्या दिवशी तुम्हाला होळीचा राखेचे उपाय करायचे आहेत। ते कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम होलिकेची पूजा आपण करणार आहोत। तर होलिकेला प्रार्थना करायची की माझ्या अंगातले जे काही दुर्गुण आहेत, जे वाईट विचार आहेत, ते सगळे नाहीसे होऊ दे। आणि आपण होलिकेची पूजा करतो, तर उद्या होळीच्या दिवशी म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्या आंघोळ करायच्या अगोदर तुम्हाला होळीची राख तुमच्या घरामध्ये तुम्हाला आणायची आहे आणि तिचे उपाय करायचे आहेत। बघा, आंघोळीच्या आधी जायचं, तुम्ही तुमच्या दरवाजासमोर तुम्ही होळी पेटवली असेल तर तिथून आणा, नाही तर मग दुसरीकडे कुठे असले की तिथून आणा, चांगली भरपूर आणा, कारण आपल्या घरामध्ये 12 महिने ती राख आपण ठेवायला पाहिजे, तिचे उपाय आपण सतत केले पाहिजे। तर बघा काय करायचं, राख घरात आणायची। घरात राख आणल्यावर तुम्हाला चिमूटभर राख तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायची। नंतर आपण पंचगव्य कसं लावतो तसं तुम्हाला अंगाला ते लावायचे आहे थोडीशी, आणि नंतर तुम्हाला त्याने आंघोळ करायची आहे। याने आपल्या अंगातले बघा मनुष्य हा निगेटिव्हिटीनं इतका भरलेला असतो ना, त्याला अंगात तिचे किती तुम्ही सेवा करा, उपाय करा, तरी त्याच्या अंगामध्ये निगेटिव्हिटी ही खूप प्रमाणात असते आणि ती आपण सतत असे उपाय केल्याने ती आपल्या अंगातली जात असते। बघा आता सतत, आता मी स्वतः इतकी सेवा करते, पण कधी कधी सेवा आपण करायला बसलो आता की मग कंटाळा येतो, जांभळा येतो, आळस येतो, नको वाटतं सेवा करायला, कारण ती निगेटिव्हिटी अंगामध्ये आपल्या इतकी असते। तर त्याच्यामुळे तुम्हाला हा उपायानं तुम्हाला तुमच्या अंगातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी तुमच्या अंगातला जो आळस आहे, कंटाळा आहे, तो याने जातो। त्याच्यामुळं ह्या उपाय तुम्ही नक्की करा। मुलं ऐकत नाही, मुलं अभ्यासाला कंटाळा करतात। बरेचसे महिला म्हणतात माझा मुलगा माझी मुलगी खूप हुशार आहे पण मग अभ्यास करत नाही, तर मुलांनासुद्धा तुम्ही हा उपाय करा। मुलाच्या अंगाला ती राख लावल्यानंतर त्यांना आंघोळ घाला, नाहीतर मग काय करायचं, थोडीशी पाण्यामध्ये आपण जो मग घेतो आणि मग्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यात राख टाकायची आणि ते पाणी डोक्यावरून तुम्ही अंगावर टाकायचं, जेणेकरून सगळ्या अंगाला आपल्या ते लागून जातं। असं पण तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर हा एक उपाय करायचा। तर उपाय आता पांढरी मोहरी सगळ्यांकडे असते, कारण आपण त्याचे उपाय तोडगे करत असतो। पांढरी मोहरी घ्यायची, खडा मीठ घ्यायचं, खडा मीठ पण सगळ्यांच्या घरामध्ये असतं, खडा मीठ घ्यायचं, पांढरी मोहरी घ्यायची आणि राख घ्यायची, हे तिन्ही एकत्र करायचं आणि त्याची एक पोटली तयार करायची आणि घरामध्ये कुठेही ती एका जागेवर ठेवून द्यायची। याने आपल्या घरात निगेटिव्हिटी येत नाही, कोणाची वाईट दोष आपल्या घरामध्ये येत नाही। एखादा व्यक्ती घरामध्ये आला आणि तो येऊन गेला आणि आपल्या घरामध्ये सतत किरकिर व्हायली, आपल्या घरात एक वातावरण म्हणजे अगोदर वेगळं होतं, नंतर तो येऊन गेल्या वेगळं होतं, कारण लोक गोड बोलायला तोंडावर गोड बोलतात, पण माघारी त्यांच्या मनात काय असतं आपल्याला माहिती नसतं। त्याच्यामुळं एखादीची वाईट नजर इतकी बेकार असते ना की आपल्याला ती लागून जाते, आपली प्रगती त्यांना देखत नाही, त्याच्यामुळे ते आपल्याला त्यांची नजर खूप जास्त प्रमाणात लागत असते। तर अशा वेळेस ती पोटली तुम्ही घरामध्ये ठेवली ना, तुमच्या घरातले जे वास्तुदोष आहेत ते सुद्धा दूर होतील आणि कोणाची नजर जर लागलेली असेल तर ती सुद्धा तुमच्या घरामध्ये दूर होत असते। आपल्या घरात ती प्रवेश करू शकत नाही। तुमच्या घरात ती पोटली कुठेही ठेवूया, पोटमाळ्यावर पण तुम्हाला ठेवता आली तर पोटमाळ्यावर ठेवा, जेणेकरून पोटमाळ्यावर कसं राहतं, आपण जे आपल्याला रोज सामान लागत नाही आपण ते वरती ठेवतो, मग आपण जास्त वरती तिकडे जात नाही, त्याच्यामुळे तिथे ठेवली तर अजून चांगलं। दुसरीकडे कुठे ठेवली जेणेकरून तुमचा रोज ते हात लागणार नाही, अशा ठिकाणी पण तुम्ही ठेवू शकता। हा पण एक उपाय तुम्हाला करायचा आहे। त्याच्यानंतर घरामध्ये आपण कसं शनिवारी, पौर्णिमेला, अमावस्येला गोमूत्र, हळद हे टाकून फरची पुसतो, तर तुम्ही राख टाकून सुद्धा फरची पुसायची तुमच्या घरामध्ये। तुम्ही अशा वेळेस काही तुम्हाला वाटलं तुमच्या घरामध्ये, तर म्हणजे कसं होतं आपल्या घरामध्ये एखाद्या वेळेस बसा वाटत नाही, असं करमत नाही, मन कुठे ना कुठे आपलं बेचैन असतं, अशा वेळेस तुम्ही काय करायचं, फरची पुसते वेळेस थोडीशी ती राख टाकायची, खडा मीठ टाकायचं, जे आपण टाकतो रेग्युलर ते टाकायचं, पण थोडीशी होळीची राख टाकायची आणि फरची पुसायची। याने सुद्धा आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होते आणि आपले जे मन बेचैन असतं ते सुद्धा याने दूर होतं।
तर हे उपाय तुम्हाला करायचे आहेत उद्याच्या होळीच्या दिवशी. बघा, हे उपाय आपण 12 महिन्यातून एकदाच करू शकतो. इतर वेळेस आपण पंचगव्य लावतो, नंतर आपण इतर उपाय 12 महिन्यातून कधीही करू शकतो. पण हा जो उपाय आहे ना, हा उपाय फक्त होळीच्या म्हणजे धुलीवंदनच्या दिवशीच आपल्याला करायचा असतो, 12 महिन्यातून एकदा. तर हा उपाय तुम्ही नक्की करा, कारण उद्या सेवा वगैरे काहीच नाही आहे, फक्त हे उपाय तुम्हाला करायचे आहे. तर नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी परमपूज्य माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.